नमस्कार. स्वयंभू स्टुडिओज प्रेझेंट ए टू झेड पॉडकास्ट मध्ये मी अभिषेक रत्नपरखी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजकाल लाईफ खूप पेस्ट आहे, लाईफमध्ये स्ट्रेस आहे, सोशल मीडिया, काम, वर्क प्रेशर, या सगळ्या याच्यामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट जी प्रत्येकाच्या आयुष्यात एक काहीतरी नवी उमेद घेऊन येते, एक नवी चाहूल घेऊन येते, एक नवीन एंट्री होते प्रत्येकाच्या आयुष्यात, ती म्हणजे आपल्या लहानग्या बाळाची. आणि ती होण्याच्या आधी एक खूप महत्वाची एक खूप महत्वाचा काळ असतो, ज्या काळात एक शब्द सगळ्यांकडनं वापरला जातो, तो म्हणजे गर्भसंस्कार. आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत, कारण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात गर्भसंस्कार हे खूप महत्वाचे आहेत असं मला वाटतं. पण ते नक्की कशा पद्धतीने असावेत, त्याचं नक्की महत्व काय, त्याच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का, आध्यात्मिक दृष्टिकोन आहे का, त्याचं परिणाम काय होतात आणि काय परिणाम होण्यासाठी कशा पद्धतीने गर्भसंस्कार झाले पाहिजेत, या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत NLP लाईफ कोच अँड प्रॅक्टिशनर सौ तृप्ती रत्नपरखी. तृप्ती, तुमचं ए टू झेड पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय? गर्भसंस्कार हा शब्द म्हणायच्या आधीच हा गर्भसंस्कार कशासाठी असतो ही संकल्पना आपण जाणून घेणे फार महत्वाचं असतं. नॉर्मली लोकांच्या मनामध्ये एक आयडिया असते की एखादी स्त्री गर्भवती झाली तेव्हापासून तिला गर्भसंस्कार देणे हे गरजेचं असतं. बट आजच्या आयुष्यामध्ये किंवा आजच्या ज्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड आपण ज्याला म्हणतोय त्याच्यामध्ये गर्भसंस्कार ही संकल्पना खूप आधीपासनं इंट्रोड्यूस व्हावी अशी एक इंटेन्शन असणं गरजेचं आहे. रिझन बिंग, आत्ता आई का व्हावं हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सॉरी, करिअर ओरिएंटेड विमेन, आजकाल जे नॉर्मली मुलींना टॅग केलं जातं की करिअर इम्पॉर्टंट आहे, मुली सोशल लाईफ किंवा फॅमिली लाईफ पेक्षा करिअरला इम्पॉर्टन्स देतात, त्यांचा बायोलॉजिकल क्लॉक फॉर दॅट मॅटर लवकर टिकिंग असतो. बिकॉज मुली मोठ्या लवकर होतात, त्यांना पिरियड्स लवकर येतात, त्यामुळे मेनोपॉज लवकर येतो, जेणेकरून त्यांचा जो एक बायोलॉजिकल जो टाइम फ्रेम आहे तो कमी राहिलेला आहे. मग त्यामध्ये जेव्हा आज मुलींना करिअर ओरिएंटेशनमुळे मुलं नकोशी झालेली आहेत किंवा आजकाल स्वतःचं एक इंडिव्हिज्युअलिझम घेण्यामध्ये सरोगेसी, अडॉप्शन हे जास्ती प्रमाणात वाढलंय, IVF जास्ती प्रमाणात वाढलं, त्याच्यामध्ये आई का व्हायचंय हा सगळ्यात मोठा प्रश्न. हा खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण नाही कधी, तुमच्यापैकी किती जणांनी हा विचार केलाय मला सांगा की खरंच तुम्हाला आई किंवा वडील का व्हायचं, म्हणजे मूल का हवं, यावर आपण विचारच नाही करत. नॉर्मली आपण आई वडील का झालो तर सोशल इम्पॅक्ट आहे, लग्न झालंय काही वर्षांनी आई वडील मागे लागतात की आता तुमची फॅमिली वाढवा, किंवा अगेन बायोलॉजिकल क्लॉक आता टिक होत आहे तर मग नंतर वेळ निघून जाणार, मग कॉम्प्लिकेशन्स येणार प्रेग्नन्सीमध्ये, म्हणून आता ते चान्स घेतलेला बरं आहे. किंवा आता माझा करिअर थोडा डाऊन हिलवर चालू आहे, मी 1-2 वर्ष स्पेअर करू शकते किंवा आय कॅन अफोर्ड लिव्हिंग दॅट 2-3 years ऑफ माय करिअर. हे जेव्हा डोक्यात येतं तेव्हा आपण आई वडील होण्याचा विचार करतो. पण आई वडील होण्यासाठी नक्की काय कारण असावं, म्हणजे नक्की काय विचार करावा की का, म्हणजे का बाळाचा विचार करावा? खरंच याला काहीतरी हे असेल की नुसतंच घरचे म्हणतायत म्हणून, किंवा आता वेळ आहे म्हणून करून टाकावं, किंवा जे कोविडमध्ये झालं की हा वेळच होता तर पण नक्की खरंच हा विचार करायला पाहिजे का, बाळ का हवं या आयुष्यात? एक्झॅक्टली, वेन यू आर मेंटली, फिजिकली, सोशली अवेअर ऑफ युअर सेल्फ, तुमच्याबद्दल तुम्ही सेल्फ ओरिएंटेड आहात, सेल्फ मॅनेज्ड आहात, आणि तेव्हा तुमची बॉडी जर तयार असेल आणि तुम्ही मेंटली पण तयार असाल की हो मला आत्ता आई व्हायचंय, ह्या पुढच्या काही वर्षांमध्ये फक्त मी करिअर ड्रॉप करू शकते म्हणून नव्हे तर माझ्या मुलाला मी तेवढा डेडिकेटेड वेळ देऊ शकेल, मला इच्छा आहे त्या मुलाला पुढे अपब्रिंगिंग देण्याची, हे जेव्हा तुमच्या मेंटल स्टेटमध्ये अलाइंड असेल तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमध्ये, दॅट इज द करेक्ट वे ऑफ हॅव्हिंग ऑर दॅट इज द करेक्ट टाइम ऑफ हॅव्हिंग अ चाइल्ड. पण मग मला याला धरूनच एक प्रश्न विचारायचा आहे असा की फक्त आपल्याकडे एक वाक्य वापरलं जातं, अनेक वर्ष आपण बोलतो की मूल झाल्याशिवाय स्त्रीत्व पूर्ण होत नाही किंवा स्त्रीच्या आयुष्याला पूर्णत्व येत नाही. फक्त तेवढ्या एका वाक्यापुरतं किंवा त्या एका
तेवढ्या संकल्पनेपुरतं मूल हवं का खरंच मूल होण्याचा एक काय आहे म्हणजे? तुम्ही आई बाप कधी होता? इज इट नेसेसरी की बायोलॉजिकली तुम्हाला मूल झाल्यावरच तुम्ही आई वडील होता? नाही, आपण कोणाचं तरी संगोपन करत असू किंवा त्या भावनेने आपण कोणाशीही वागत असू तर आपण आई वडील आहोत. आज सिम्पल एक लॉजिकली विचार केला तर आपण टीचर्सला मुलांचे दुसरे आई वडील म्हणतो का? बरोबर. कारण की ते त्यांना अपब्रिंगिंग देतात, तर त्यांना संस्कार देतात, त्यांना घडवतात. तर एका दृष्टीने ते पण आपल्या पोरांचे आई वडील असतात. अडॉप्शन, मोठे मोठे सेलिब्रिटीज आजकाल अडॉप्ट करतात, सरोगेसी करतात. सो आर दे नॉट देअर पेरेंट्स? डेफिनेटली दे आर देअर पेरेंट्स. आई वडील होण्यासाठी तो इमोशन असावा लागतो आतून, टू टेक केअर ऑफ समबडी, टू नर्चर समबडी, टू अपब्रिंग समबडी, स्टील त्यांचा इनसेन्स, त्यांची इंडिव्हिज्युअलिटी इंटॅक्ट ठेवून. हे आजकाल मी म्हणू शकते बिकॉज आजकालचे पेरेंट्स तेवढे ओपन माइंडेड आहे किंवा त्यांना हे एक्सपोजर आहे की आपल्याला आपले डिसिजन्स जे आई वडिलांनी घेतले तेच मला माझ्या मुलांवर नाही थोपवायचे. मला माझ्या मुलांना फ्रीडम द्यायचं आहे, मला त्यांना त्यांचं स्वतःचं अस्तित्व, इंडिव्हिज्युअलिझम इंटॅक्ट ठेवू द्यायचं आहे. हे आजकालच्या आई वडिलांचं ऑब्व्हियसली विचारधारणा झाली फ्रॉम देअर ओन एक्सपिरियन्सेस. तर आजच्या काळात आई वडील तेव्हाच होऊ शकतात जेव्हा तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड आहात की वेन देर इज अ थर्ड पर्सन इन बिटवीन यू ॲज अ कपल, यू कॅन कीप युअर ओन रिलेशन इंटॅक्ट बट स्टील मेक शुअर दॅट द थर्ड पर्सन इज ग्रूम्ड प्रॉपरली, इमोशनली, फिजिकली, फायनान्शियली. सगळ्या गोष्टींनी आपण त्याला अपब्रिंग करू शकू. दॅट इज द करेक्ट टाइम टू हॅव अ चाइल्ड रादर दॅन बिकॉज ऑफ समबडी सेइंग दॅट यू आर रेडी. ऍक्च्युली खूप डीप थॉट आहे. खरंच मूल का असावं किंवा आता आपल्याला बाळ का व्हावं ह्याचा विचार खरंच केला गेला पाहिजे. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की तो शब्दच आहे गर्भसंस्कार. मुळात त्याची सुरुवात कुठनं होते? म्हणजे गर्भधारणा झाल्यानंतर गर्भसंस्काराची सुरुवात व्हावी का? ज्या दिवशी तुम्ही ठरवलं की मला आई वडील व्हायचंय त्या दिवशीपासून गर्भसंस्कार घेतले पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण गर्भसंस्कार आधीचे लोक म्हणायचे की गर्भसंस्काराने काय होतं तर गर्भात वाढणाऱ्या बाळाला संस्कार मिळतात, तुमची ऊब त्यांना भेटते, तुमची गोष्टी ते लोक ऐकतात, गर्भात असून ते मूल शिकतं, जसं अभिमन्यू शिकला होता फॉर दॅट मॅटर. पण माझा मी फक्त NLP कोच नसून एक मेडिटेशनल प्रॅक्टिशनर पण आहे, मी गायडेड मेडिटेशन कोच पण आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आपण एखाद्या माणसाच्या मनाचा विचार करतो, अफर्मेशन्स, पॉझिटिव्ह थॉट्स, लॉ ऑफ अट्रॅक्शन, आजकाल ह्या ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत, बेसिकली विचार केला ते आपले ऋषी मुनी पण तेच करायचेत ना. सूर्यपुत्र सिम्पलशी गोष्ट आहे. सूर्यपुत्र हा कॉन्सेप्ट आहे, हा अफर्मेशन, मेडिटेशन किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचाच रिझल्ट आहे डेफिनेटली. बट त्याला आता सायंटिफिक मोडवर जे जुन्या गोष्टी लोकांना ऑर्थोडॉक्स वाटायच्या किंवा बॅकडेटेड वाटायच्या, त्याच फक्त नवीन शब्दांमध्ये त्यांना टाकून एक मॉडर्नायझेशन देऊन परत तीच कॉन्सेप्ट त्यांना नवीन शब्दात सांगितल्या गेली तर ती त्यांना पटते. फॉर एग्जाम्पल, जिस चीज को तुम शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे देने में लग जाती है. दॅट इज लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉर दॅट मॅटर. आज आपण म्हणतो की या सगळ्या गोष्टी असतात. मग सेम वे जेव्हा मला इच्छा आहे की आता मला आई व्हायचं आहे, मग तेव्हाचपासून मी जर गर्भसंस्कार करते आहे, मला सांगा आजच्या जगामध्ये आपण किती स्ट्रेसफुल वातावरणात राहतो. प्रचंड वर्क प्रेशर, घरचं प्रेशर आहे. बरं, हे कमी आहे का म्हणून ते सोशल मीडियावर आपण बाकीच्यांचे प्रेशर घेतो. ऍब्सोल्युटली. आणि आधीच्या काळात गर्भसंस्कार का वेळेनंतर किंवा एकदा गर्भधारणा झाल्यानंतर केले तरी चालायचं? तेव्हाचं वातावरण काय होतं? जॉईंट फॅमिलीज, काम त्यांचं वाटल्या जायचं, मुलं मोठी होऊन जायची, चार कझिन्स हे ते सोबत असायचे. तेव्हा आईला स्वतःला तो स्ट्रेस फ्री वातावरण, एन्व्हायरमेंट, हेल्दी इटिंग फॉर दॅट मॅटर, स्वतःचं रेस्ट, ह्या सगळ्या गोष्टी मिळायच्या. आताच्या काळामध्ये फॉरमोस्ट थिंग न्यूक्लिअर फॅमिली. आज ना मुलांना आई वडिलांसाठी वेळ आहे, ना आई वडिलांना मुलांसाठी वेळ आहे. कारण की आई वडिलांना त्यांच्या युथमध्ये स्वतःसाठी वेळ नाही भेटला तर ते त्यांचं रिटायरमेंट एन्जॉय करतात. मुलांना आई वडिलांसाठी वेळ नाही कारण की ते करिअर ओरिएंटेड असल्यामुळे आता माझं वय आहे म्हणून मला काम करायचंय आणि माझं फ्युचर घडवायचंय म्हणून बिझी आहे. ॲट दिस पॉइंट इन दिस न्यूक्लिअर फॅमिली, वेन यू आर actually thinking of getting pregnant, being a mother,
अँड बिंग अ फादर, विच इज अ गुड थिंग, की आजकाल मुलांना ते कळतंय की वी आर पेरेंट्स, वी आर एक्सपेक्टिंग. हे लँग्वेज चेंज झाली आहे, रादर दॅन माझी बायको प्रेग्नेंट आहे. ही लँग्वेज खूप चेंज झाली आहे. आणि हे एका दृष्टीने बरं आहे, गुड, की दॅट गाईज आर गेटिंग इन्व्हॉल्ड इन दॅट प्रोसेस. दे अंडरस्टँड की तेव्हा आपल्या बायकोला काय लागणार आहे. बट ऍट द सेम पॉइंट ऑफ टाइम, की जेव्हा तुम्ही दोघं मिळून ठरवतायत की वी आर प्लॅनिंग अ बेबी, तेव्हा नॉट ओनली मदर्स बट आय फील की ऑल्सो फादर्स अँड दी एंटायर फॅमिली नीड्स गर्भसंस्कार. ही एकट्या बाईसाठी म्हणजे रिस्ट्रिक्ट राहिलेली गोष्ट नाहीये आता. रिझन बिंग, ते बाळ ज्या फॅमिलीत जन्माला येणार आहे तिथेच जर जुनी पद्धत आणि नव्या पद्धतीमध्ये क्लॅशेस असतील, तर ते बाळ कोणाचं ऐकणार? गर्भात जर तो सगळं ऐकतोय, तर सासू सुनांचे भांडणं पण तर ऐकेल ना. एक्झॅक्टली, मला ते एक विचारायचं होतं की आज गर्भसंस्कार आपण जे म्हणतोय की गर्भातलं बाळ सगळं ऐकतं, म्हणजे त्याला काय बोलल्या जातं, काय बाहेर काय चाललंय ते त्याला कळतं आणि ते इंटरप्रिट करतं पुढे. फ्रँकली स्पीकिंग असं नसतं. त्यांना व्हायब्रेशन्स कळतात. ओके. तर जेव्हा आपण म्हणतो की आई जे बोलते तर त्याला कळतं, आई जेव्हा प्रेमाने तिच्या पोटावर हात ठेवून छान बोलते, तर पॉझिटिव्ह वाईब्स त्याच्यापर्यंत पोहोचतात आणि तो आनंदी असतो. आई जेव्हा सॅड होऊन काहीतरी विचार करते, तिच्या प्रेग्नन्सीच्या ड्युरेशन मध्ये जर ती स्ट्रेस्ड आहे, तिचे हार्मोन्स, स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होत आहेत, त्याचे व्हायब्रेशन्स बाळापर्यंत जातात आणि तो स्ट्रेस्ड होतो. त्याच्यामुळे तिचं अम्बिलिकल कॉर्ड स्ट्रेच्ड होऊन जातं आणि त्याच्यामुळे बाळाला त्रास होतो. हा खूप सायंटिफिक रिझन आहे. मी डॉक्टर नाहीये, पण डेफिनेटली हे जेव्हा गर्भसंस्कारचे प्रोज अँड कॉन्स आम्ही वाचतो, रिसर्च करतो, तेव्हा दिस इज वन ऑफ द थिंग दॅट वी अंडरस्टूड, की हे व्हायब्रेशन्स असते, वॉर्मथ असते जी बाळापर्यंत पोहोचते. म्हणून आपण म्हणतो की आईने खुश राहायला पाहिजे, छान राहायला पाहिजे, जेणेकरून गुड व्हायब्रेशन गोज इन द सेन्स. तुमचा थॉट प्रोसेस त्या बाळापर्यंत पोहोचतो. मग हे तिच्या एकटीची जबाबदारी आहे का? नाही. तर ही पूर्ण फॅमिलीची जबाबदारी आहे की ती आई खुश राहावी, स्ट्रेस फ्री राहावी. म्हणून गर्भसंस्कार एकट्या आईला न देता पूर्ण फॅमिलीला देणं गरजेचं आहे, ज्याला आजच्या काळात आपण म्हणूया लव्ह लँग्वेज ऑफ द चाइल्ड और लव्ह लँग्वेज ऑफ गर्भसंस्कार, की पूर्ण फॅमिली स्पीकिंग द सेम हे लँग्वेज. हे जरा एक्सप्लेन करा माझ्या व्यवस्थित. लव्ह लँग्वेज इन गर्भसंस्कार, हा खूप छोटं एक्झाम्पल आहे. तुम्ही शाळेत कसे शिकलात? कसे शिकलात म्हणजे? हा कोणी म्हणजे एकलपाठी असतं, तुम्ही बघून शिकला असाल, बरोबर, किंवा हा, एखादी हा. व्यक्ती ऐकून शिकते, एखादी व्यक्ती असते की लिहिल्याशिवाय मला जमतच नाही बाबा काही, मला लिहून बघायला लागतं. करेक्ट. सो याला आपण म्हणतो VAK मॉडेलिंग, विच इज व्हिज्युअल, ऑडिटरी आणि कॅनेस्थेटिक ऍस्पेक्ट. ओके. हे झालं सायकोलॉजिकल वर्ल्ड मध्ये. सिमिलर वे, जेव्हा तुम्हाला तुमच्या बायकोला प्रपोज करायचं होतं, तुम्ही काय विचार केलात की तुमची लव्ह लँग्वेज काय आहे? एखाद्याची लव्ह लँग्वेज असते नाही, तिचं इमोशनल ऍस्पेक्ट खूप जास्त असेल तर तिला फुलं दिलेले आवडतात, छोटे छोटे 1 रुपयाच्या चॉकलेट मध्ये पण ती खुश होते. सिम्पल, दॅट्स युअर लव्ह लँग्वेज, शोईंग लव्ह. कोणाची कनेस्थेटिक असते की हात धरायला लागतंच, की नाही मला ते सिक्युरिटी फील स्पर्श. व्हायला स्पर्श महत्वाचा असतो, महत्वाचा. दॅट इज कॅनेस्थेटिक लँग्वेज. कोणाचं असतं की पोएट्री लिहितील, गाणी म्हणतील एकत्र असताना, ती त्यांची लव्ह लँग्वेज आहे. तर मग बाळासाठी एकच लव्ह लँग्वेज असेल तर तू काय भरकटणार नाही ना. आजी पण तेच बोलतीये, आई पण तेच बोलतीये, आबा पण तेच बोलतायत, बाबा पण तेच बोलतायत, तर तो बिचारा शांततेत मोठा होईल. इथे आजी वेगळी बोलते, आई वेगळी बोलते, दोघींचे भांडणं वेगळी होत असतात. बाबा आपले शांत असतात, आजोबा आपले आपल्या न्यूजपेपर मध्ये असतात. कोणाचीच लव्ह लँग्वेज मॅच होत नाही. मग बाहेर आल्यावर नॉर्मली आजकाल मुलं अशी येतात रादर दॅन अशी. हे कुठे पाठवलं मला? आधीची मुलं अशी बाहेर यायची, आजकाल अशी येतात, कारण की कळतच नाही ना कोणाचं ऐकायचं ते. सो जर फॅमिली एकत्र एका पेजवर असेल त्या प्रेग्नन्सीच्या पूर्ण कालावधीत, ती जर्नी आईसाठी किती सिम्पल होईल, ती जर्नी फॅमिलीसाठी किती हॅपी होईल. एका बाईचे पॉझिटिव्ह वाईब्स भेटण्यापेक्षा पूर्ण फॅमिलीचे पॉझिटिव्ह वाईब्स जर त्या बाळापर्यंत पोहोचतायत, तर ते बाळ जेव्हा बाहेर येईल तेव्हा तो किती अपब्रिंगिंग होण्यासाठी किती तयार असेल आणि त्याची जर्नी पुढची किती सिम्प्लिफाईड होऊन जाईल. म्हणून गर्भसंस्कार ज्या दिवशी तुम्ही ठरवता की तुम्हाला आई वडील व्हायचंय, त्या दिवशी पूर्ण फॅमिलीनी एकत्र बसून डिस्कस करून जर या लव्ह लँग्वेज बद्दल 10 मिनिटं चर्चा करून संस्कार घेतलेत,
तर दॅट विल बी अ ब्लास्ट फॉर मी दॅट तेच चाइल्ड. विचारणार होतो की एका घरामध्ये आपण म्हणतो जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेला त्या पूर्ण घराची बदलते. तर त्या करेक्ट. घरामध्ये आनंद येतो, त्या घरामध्ये अनेक नवीन गोष्टी येतात, नवीन सवयी येतात, वातावरण सगळं बदलतं. पण हे घडतं 9व्या महिन्यानंतर, ते हा, बाळ आल्यानंतर. बरोबर. एका फॅमिलीनी आजच्या काळामध्ये, भले न्यूक्लिअर फॅमिलीज असतील किंवा हा जवळजवळ घर असतील किंवा जे काही, पण फॅमिलीनी घरामध्ये नवीन बाळ जन्माला येणार आहे याबद्दल त्या घरातल्या सुनेनी विचार केल्यानंतर नक्की काय प्रोसेस करावी अख्ख्या फॅमिलीनी? आता तुम्ही म्हणताय हे 9व्या महिन्यानंतर सुरू होतं, बट दिस इज कम्प्लिटली रॉंग. 9व्या महिन्यानंतर फक्त बाळापुरती मर्यादित असतं. हा. आजही प्रेग्नेन्सीच्या पूर्ण प्रोसेसमध्ये या 9 महिन्यांमध्ये तुम्ही जी लँग्वेज घरात ऐकता ती असते, बाळा हे कर बरं, हे बाळासाठी चांगलं आहे, बाळा हे खाऊ नको, हे बाळासाठी वाईट आहे. तुझ्यासाठी काय आहे? हा. आई तर तू आहेस. बरं, बाळ आल्यानंतर जसे फॅमिली भेटायला येते, अरे बाळ कसं आहे, बाळा तू ठीक आहेस, हे कोण विचारतं एका आईला? बाळ कसं आहे, बाळ किती गोड गोड आहे ग, किती छान दिसतंय ग, वडिलांसारखं दिसतं, आईसारखं दिसतं. पूर्ण फोकस 9व्या महिन्यानंतर बाळाकडे वळतो. डेफिनेटली ते जीव नवीन आलेल्या सगळ्यांना एक्साइटमेंट असेल, पण त्या जीवाला जगात आणणारी ती, तिला पोटाला स्टिचेस घेऊन ती बसलेली आहे, तिला हलता येत नाहीये, तिची पूर्ण बॉडी मध्ये असते. नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा ते वेगळ्या प्रकारचे जे काही. हा. त्रास असतात. सो आता मी सिझेरियन सांगू शकते कारण की माझं सी सेक्शन झालंय. नॉर्मल डिलिव्हरी आय कांट एक्सपेक्ट इवन गो देअर बियॉन्ड थिंग्स आहे. पण हे सगळं असताना ती आनंदात असते की तिचं लेकरू रडतंय आणि त्याला सगळे हसवत आहे, पण कोणीतरी एक जण येऊन तिला विचारतं का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की त्या बाळाला या जगात जिने आणलं तिला एक काळजीपोटी एक वाक्यही कोणी विचारत नाही किंवा तिला प्रेमापोटी कोणी बोलत नाही की जस्ट थँक्यू किंवा काळजीपोटी एक वाक्य की तू कशी आहेस. महत्वाचा मुद्दा आहे आपण. त्याच्यानंतर इंडियामध्ये अजूनही हा एक्सपोजर नाहीये की पोस्टपार्टम डिप्रेशन नावाची पण एक गोष्ट असते. आमच्या काळात आम्ही मुलं नाही वाढवलीत का, 3 महिन्यानंतर तू कशी नाही उठली कामाला, किंवा नॉर्मली 6 महिन्याच्या ब्रेक नंतर बॅक टू ड्युटी वर्किंग पेरेंट्ससाठी, वर्किंग विमेनसाठी. बट पोस्टपार्टम डिप्रेशन इज क्वाईट रिअल, टू बी व्हेरी फ्रँक. आपल्याकडे असं म्हणतात की ठीक आहे असं काही नसतं, बट UK US मध्ये आय हॅव सीन पीपल डुईंग सुसाईड बिकॉज ऑफ पोस्टपार्टम डिप्रेशन. Shit. कारण नक्की आहे काय बाळ घडतंय? नवीन असतं, ती आई पहिल्यांदाच झाली आहे. हम्म. तुला कसं नाही जमलं, तू आई आहे त्याची, तुला कसं नाही कळलं की तू आई आहे त्याची? अरे ती पण पहिल्यांदाच आई झालेली आहे, तिला पण हे समजायला वेळ लागेल, ट्रायल एरर होणार आहेत. करेक्ट आहे. सो तिला पण आपल्याला तेवढा वेळ द्यावा लागतो, तिला पण आपल्याला समजून घ्यावं लागतं, तिच्यासाठी पण आपल्याला वेळ काढावा लागतो. आज घरी येताना जेव्हा मी एक खुळखुळा बाळासाठी आणते, एक छोटंसं फूल जर आईसाठी आणलं, जस्ट इमॅजिन द शिफ्ट इन हर थॉट प्रोसेस, हर मूड. जे स्विंग्स होत असतील की अरे रात्री 12 वाजता मी झोपली, 2 वाजता यांनी परत उठवलंय, रात्रभर मी बाळाला सांभाळलंय, तरी मला 6 वाजता उठून डबा बनवायचा आहे. त्या वीकनेस मध्ये सुद्धा तुम्ही तिला फक्त एक फूल आणून दिलं तर तिचं शिफ्ट ऑफ पॅराडाईम होईल ना. म्हणून मी म्हटलं गर्भसंस्कार इज नॉट रिस्ट्रिक्टेड इन दिस प्रोसेस. की मी जसं म्हटलं की सुरुवात कधी व्हायला पाहिजे, जेव्हा तुम्ही विचार करता की तुम्हाला आई वडील व्हायचंय, पण ते संपलं कधी पाहिजे? 9व्या महिन्यानंतर संपलं नाही पाहिजे. बाळ 1.25 महिन्याचं 2 महिन्याचं होईपर्यंत ते चाललं पाहिजे. रिझन बिंग त्या आईला पण तेवढ्याच काळजीची गरज आहे जेवढं त्या बाळाला. तर ही फॅमिली गर्भसंस्कार जे मी म्हणते हे तेवढ्याच साठी इम्पॉर्टंट आहे की आईचा गर्भसंस्कार भले 9 महिन्यानंतर संपून जाईल कारण की ते बाळ जन्माला आलं, पण फॅमिलीला गरज आहे की ते गर्भसंस्कार आणखीन पुढे 2-3 महिने सलग चालू ठेवणे, कारण त्या बाईसाठी पण ते गर्भसंस्कार गरजेचे आहे आणि त्या फॅमिलीसाठी ते गरजेचं आहे, तिचं संगोपन करणं, जी पण पहिल्यांदाच आई झालेली आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे. कारण आपण म्हणतो तू आई कितव्या वर्षी झालीस,
ती तेव्हाच आई होते जेव्हा बाळ जेव्हा जन्माला बाळ येते. जन्माला तू आई होऊन इतके वर्ष झाले नाही झाले, तू आई होऊन पण तितकेच दिवस झाले, तितके दिवस त्या बाळाला जन्म देऊन झालेले आहेत. आता थोड्या वेळापूर्वी आपला एक मुद्दा झाला की सी सेक्शन आणि नॉर्मल डिलिव्हरी, हम्म, हम्म, हम्म. गर्भसंस्कारांचा किंवा या सगळ्या प्रोसेसचा यावर परिणाम होतो का, किंवा त्यासाठी काही वेगळे आहे का, की नाही मला नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे? सायंटिफिकली इफ यू सी, जे मेडिसिन सायन्स आहे ते तुम्हाला तुमच्या शरीराला तयार करू शकतं त्या गोष्टीसाठी. गर्भसंस्कार जेव्हा एकदा म्हणजे पिक्चर मध्ये येतं, ते तुमच्या इमोशनल ग्राउंड, तुमच्या स्पिरिच्युअल ग्राउंड आणि तुमच्या फॅमिली ग्राउंडवर काम करतं. सो डेफिनेटली काही अंश त्याच्यातला काम करतो की जे तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरीकडे नेऊ शकतं. रिझन अगेन बिंग, सी सेक्शन्स कधी होतात, स्ट्रेस हा, नसेल तिला सहन होत किंवा बाळाला जर काही धोका किंवा असेल ब्रीच किंवा- असेल, किंवा म्हणजे ज्याला आपण म्हणतो पायाळू आहे बाबा, त्याचं डोकं बरोबर. दुसऱ्या बाजूला आहे, आणि विच इज नाव देर इज नो टाइम की आपण ते टाइम थांबू शकू की ते बाळ परत फिरेल. त्या काळामध्ये सी सेक्शन इज अ स्ट्रिक्ट येस बेसिकली. तेव्हा आपण आईवर नाही घेऊ शकत, ते तिच्या जीवावर नाही घेऊ शकत. बट राईट फ्रॉम द बिगिनिंग, इफ यू आर इन दॅट पर्टिक्युलर एन्व्हायरमेंट जिथे तुम्ही स्वतः स्ट्रेस फ्री आहात, जिथे तुम्ही स्वतःला काळजी घेण्यासाठी ओपन कर. आय विल टेल यू व्हेरी फ्रँकली, एक खूप छोटीशी गोष्ट आहे. आजच्या काळात फिमेल्स फील गिल्टी अबाउट रेस्टिंग. म्हणजे मी आई झालीये, माझा चॉईस होता आई होणं, त्याच्यासाठी मी माझ्या कामावर हॅम्पर नाही करू शकत, माझ्या घरचे कामं नाही मागे ठेवू शकत, माझा चॉईस आहे ना आई होणं. कोणी मला म्हटलं थोडी आई व्हायला. मग ते बाळही तुमची जबाबदारी आहे. डेफिनेटली बाळ जबाबदारी आहे, पण मी स्वतःची काळजी घेणं सेकंडरी करते त्याच्यामध्ये. मी स्वतः रेस्ट नाही करत, मी सगळी कामं माझ्यावर घेतलेली आहेत, माझं रिस्पॉन्सिबिलिटी समजून. पण त्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे स्वतःची काळजी घेणं, ती बॅकफुटला जाते. तर फिमेल्स फील व्हेरी गिल्टी अबाउट इट की अरे माझं बाळ रडत होतं तरी मी, प्लीज घ्या ना 2 मिनिटं, मला झोपू द्या, मला पण त्रास होतोय, हे म्हणायला पण त्यांना गिल्टी वाटतं. रिझन बिंग अरे कशी आई आहे तू, बाळ रडतंय आणि तुला झोपायचंय, पण तिच्याही शरीराला तर त्या आरामाची गरज आहे. तर त्या गिल्ट फॅक्टर मध्ये जे स्वतःच प्रायोरिटायझेशन आजकाल कमी झालंय ना, त्याच्यामध्ये पण सी सेक्शनचा हात आहे. बिकॉज यू डोंट गिव्ह रेस्ट टू युअर बॉडी, यू डोंट गिव्ह रेस्ट टू युअर मेंटल स्टेट. गर्भसंस्कार काय करतं, कशासाठी गरजेचं आहे, सगळ्यात मेन आपण हे जे एन्व्हायरमेंट म्हणतोय, एन्व्हायरमेंट 10 वेळा हा शब्द येतोय, हे एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे, तर तुमच्या बॉडीमधनं, मेंटल अबिलिटीमधनं, तुमच्या मोडॅलिटीज मधनं स्ट्रेस हार्मोन्स रिलीज न होणे आणि पीस हार्मोन्स रिलीज होणे, याला म्हणतो आपण गर्भसंस्कार. का बरं आपण जुन्या मायथॉलॉजिकल स्टोरीज सांगतो आयांना, का बरं रामाच्या गोष्टी सांगतो? मी त्या मुद्द्याकडे आज होतो. आता थोड्या वेळाने तुम्ही तो स्पिरिच्युअलिटी एक मुद्दा बोललात. अध्यात्म आणि विज्ञान आणि मेडिकल सायन्स, हे कसं एकत्र कनेक्टेड आहे गर्भसंस्काराबद्दल? मेडिकल सायन्स अगेन मी जसं म्हटलं की तुमच्या बॉडीला फिट ठेवणे, रेडी करणे त्या प्रेग्नन्सीच्या प्रोसेससाठी, हे मेडिकल सायन्स करू शकतं. रिझन बिंग कोणाचा बीपी लो असतो, कोणाला शुगर लेवल असते, कोणाचं आपण म्हणतो की विटॅमिन्स कमी असतात, फॉलिक ऍसिडचा हे असतं, डेफिशियन्सी असते, विच इज रिक्वायर्ड फॉर दॅट प्रेग्नन्सी. हे मेडिकल सायन्स तुम्हाला डेफिनेटली रेडी करेल. मेडिटेशन्स, अफर्मेशन्स, ह्या गोष्टी तुम्हाला मेंटली पीसफुल करतील, तुमच्या बॉडीला रिलॅक्स करतील, जेणेकरून आता आपण जेव्हा चक्रा म्हणतो, आजकाल तुम्ही ऐकलं असेल चक्रा बॅलन्सिंग, चक्रा मेडिटेशन, दिस इज नथिंग बट अलाइनमेंट ऑफ युअर बॉडी. जे 6-7 चक्राज आहेत आपल्या बॉडीमध्ये, त्याच्यातनं रूट चक्रा म्हणजे गर्भाजवळचा चक्र, हे तुमच्या बॉडीमध्ये इमोशन्सचा इनपुट सिस्टम आहे. तर ह्या मेडिटेशन्समुळे तुमची बॉडी रिलॅक्स होते, तुमची बॉडी रेडी राहते. त्या मेडिकल सायन्सला खूप मोठा बॅकअप मिळतो प्रेग्नन्सीसाठी. स्पिरिच्युअलिटी तुम्हाला, तुमच्या बाळाला, तुमच्या फॅमिलीला एक एक्सपेक्टेशन झोन मध्ये नेतं की तुम्हाला तुमचं बाळ कसं हवंय. जसं आपण म्हणतो ना, आधी म्हणायचे एक छान फोटो लाव बरं गुटगुटीत बाळाचा डोळ्यासमोर, तसं बाळ ते खरंच ते उतरत नाही डेफिनेटली, पण आपण जे व्हिज्युअलायझेशन तयार करतो
आपण व्हिज्युअलायझेशन तयार करतो डोक्यामध्ये की अरे माझं बाळ असं असायला पाहिजे, अँड आय टेल यू इट वर्क्स. इट हा? वर्क्स. याचा रिअल लाईफ एक्झाम्पल माझी स्वतःची मुलगी आहे. मी NLP करताना अफर्मेशन स्वतःला देताना कधी पण असा हात ठेवून मी तिच्याशी जेव्हा बोलायचे ना, मी तिला सांगायचे की बाबा तुझ्यामध्ये ना माझ्या आईचे हे गुण आले तर किती छान होईल, बाबाचे हे गुण आले तर किती छान होईल, आजोबांचे हे गुण आले तर किती छान होईल. आणि आज जर तुम्ही तिला बघाल तर 90% शी इज दॅट रेप्लिका ऑफ दोज एक्सपेक्टेशन्स. ओके. सो दिस वर्क्स वेन तेवढा अबिलिटी तुम्ही इनपुट स्पिरिच्युअली तिच्याशी बोलताना मनापासून एकट्यामध्ये छान प्रेमाने बोललात ना, तर हे तुम्ही ते फरक बघू शकतात, तो डिफरन्सिएशन. सेकंडली आजकाल मुलं हायपर ऍक्टिव्ह हे ते आपण जे टॅग करतो ना, ते पण तुम्ही हे कमी करू शकता. बिकॉज नावडेज प्रेग्नन्सीज आर लेट 30s मध्ये प्रेग्नन्सीज येतात. हार्मोनल इम्बॅलन्स होतो मुलांमध्ये लवकर. बट ॲट द सेम पॉइंट ऑफ टाइम अगेन स्पिरिच्युअलिटी वर्क्स. टॉक टू युअर किड्स वेन दे आर इन युअर होम. टेल देम की बाबा असं आहे, जग असं आहे, तू छान खोडकर हो, तू छान खेळकर हो, स्माइलिंग राहा, हे कर ते कर. बघ आई पण किती छान छान विचार करतीये. पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जितके तुम्ही जाल, स्ट्रेस हार्मोन्स कमी रिलीज होतात, मुलांचे हार्मोनल इम्बॅलन्स कमी होतात. सो दिस वर्क्स. पण लोकांना माहित नाही कसं वर्क करतात. फक्त त्या बाळाच्या फोटोकडे बघून काही होणार नाहीये. तुम्हाला तुमच्या बाळामध्ये ते उतरवायला लागणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी एक स्टेप अप घ्यावा लागणार आहे. सो अगेन कमिंग टू बॅक टू युअर पॉइंट की स्पिरिच्युअलिटी कशी वर्क करते. जेव्हा आपण म्हणतो की जुनी लोक म्हणायची की मनाचे श्लोक ऐक, रामायण ऐक, महाभारत ऐक. अरे का महाभारत ऐकवायचं? घरात भांडणं कशाला करायची? ऐकवायची आहेत ना, कृष्णा जन्म ऐकवा. हा, अगेन आपण त्या मुद्द्यावर येऊया की अध्यात्म कसं काम करतं गर्भसंस्कारामध्ये. सेम वे जसं मी म्हटलं, आता तुम्ही त्या बाळापर्यंत जे पोहोचवाल आध्यात्मिकरित्या. स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, तुम्हाला काय वाटतं? ज्या पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत जगामध्ये, ज्या काही पॉझिटिव्ह, ज्या तुम्ही मानता, म्हणजे तुम्ही देव मानत असाल, तुम्ही जो कुठला देव मानत असाल, तर देव म्हणजे काय आपण म्हणतो एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. बरोबर. ती आपल्यामध्ये बिंबवणं आणि आपल्या थ्रू ती बाळापर्यंत पोहोचवणं, किंवा बाळाला त्याची आधीपासूनच ओळख असणं. बरोबर. तर स्पिरिच्युअलिटी ती रेस्ट्रिक्टेड नाहीच आहे, डेफिनेटली. तर मी हे म्हणणारच नाही की स्पिरिच्युअलिटी कशी वर्क करते म्हणजे तुम्ही त्याला बाळाला फक्त भजनं ऐकवा किंवा पोथ्या वाचायला लावा किंवा आईला तिथे बसवा. डेफिनेटली प्रत्येक रिलिजनची प्रत्येक स्टोरी महत्वाची आहे आणि ती एकच उद्देशाने बनलेली आहे, लोकांपर्यंत चांगले व्हर्च्यूज पोहोचवणे. कोणाचाच अध्यात्म किंवा कोणाचाच रिलिजन कधीच वाईट शिकवत नाही. प्रत्येक रिलिजन मध्ये हेच शिकवलं गेलेलं आहे की एकत्र राहा, चांगले राहा, चांगल्या सवयी कशा आहेत, चांगल्या व्हर्च्यूज कुठल्या आहेत, हेच त्याच्यात आहे. फक्त आजकाल जसं मी म्हटलं मॉडर्नायझेशन पॅकेज आहे, म्हणजे वस्तू जुनीच्या पॅकेजिंग नवीन आहे. तसंच आजकाल स्पिरिच्युअलिटीलाही एक नवीन पॅकेजिंग आलेलं आहे, बेसिकली की सेल्फ रिफ्लेक्शन. या सगळ्याच्या मध्ये कुठले मंत्र किंवा कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या यूज करायला पाहिजेत गर्भधारणेच्या काळामध्ये? फ्रँकली स्पीकिंग सगळ्यात महत्वाचं गायत्री मंत्र. ओके. गायत्री मंत्र, त्याच्यामध्ये पूर्ण ब्रह्मांड आलाय. त्याच्यापेक्षा मोठं काय असू शकतं? तुम्ही गायत्री मंत्र जरी रोज म्हटलं तरीही तुमच्या बॉडी मधली जी एन्झायटी आहे, स्ट्रेस आहे, बॉडी स्पॅझम्स आहेत, बेसिकली नेगेटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत, हे सगळं निघतं. आणि त्याच्यासाठी वेळ काळ नाहीये, तुम्ही कधीही गायत्री मंत्र म्हणू शकता. गायत्री मंत्राला असं कुठलंच रेस्ट्रिक्शन नाहीये की सकाळीच म्हणायचंय, दुपारीच म्हणायचंय, संध्याकाळीच म्हणायचंय, तिन्ही सांजेला नाही म्हणायचंय, असं काही नाहीये. तुम्ही गायत्री मंत्र कधीही म्हणू शकता. आजकालचा जो सगळ्यात मोठा एक विषय म्हणजे सोशल मीडिया, मोबाईल. आपण कंटिन्यू स्क्रोल करतोय, रील्स, फेसबुक, इंस्टाग्राम. या सोशल मीडियाचा त्यामध्ये नक्की परिणाम काय आहे किंवा तो कसा वापरावा? सो आता सोशल मीडिया जसं आपण म्हणतोय याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत.
सगळ्यात आधी तर तुमचा कॉन्शियस डिसिजन असला पाहिजे, त्याला किती वापरायचा आहे, कसा वापरायचा आहे. आई बाबा होणे डिसिजन कोणाचा आहे? तुमचा तुमचं आहे. आहे. तुम्हाला माहिती आहे तुमच्याजवळ टाइमलाईन किती आहे, तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तो यूज कसा करायचा आहे. इफ यू आर टेकिंग अ डिसिजन ऑफ बिकमिंग मदर अँड फादर, यू आर नॉट टॉडलर्स. तुम्ही इमॅच्युअर हम्म. नाही आहात. हम्म. सो तुम्हाला बरोबर चुकीचं याचं डिसिजन मेकिंग डेफिनेटली कळतं. सो युजिंग दिस शुड बी युअर कॉन्शियस डिसिजन की हा तुम्हाला किती वापरायचा आहे. सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याला वापरण्यासाठी दोन गोष्टी करा ना. मग हा वापरायचाच आहे ना, मग दोन गोष्टींसाठी वापरा. तुमचं पॉझिटिव्ह कट आणि तुमचा अवेअरनेस. कंपॅरिझनसाठी वापरू नका. गुगल ही सगळ्यात घातक वस्तू आहे जगातली. तुम्ही त्याच्यात काही टाका, ते शेवटी त्याला कॅन्सर आणि मृत्यूपर्यंत नेतं. त्याला म्हणा मला शिंका आली, दॅट लीड्स टू सो अँड सो. तुम्हाला ब्रॉन्कायटिस झाला असेल, त्याच्यातनं टीबी होईल, त्याच्यातनं तुम्हाला कॅन्सर होईल आणि तुम्ही मराल. कुठलंही आज तुम्ही त्याच्यामध्ये सिम्पटम टाका, तो कुठून तरी तो जाऊन त्या कॅन्सरला जोडतो आणि त्याच्यातनं मृत्यूला जोडतो. सो इट्स रिअली अ रिक्वेस्ट की प्रेग्नन्सीमध्ये खरंच कुठलेही सिम्पटम्स त्याच्याशी बोलू नका. हा हे हे मला खरं तर महत्वाचं आहे आपल्याला, की प्रेग्नन्सीमध्ये ना ह्याच्यात नक्की काय वापरलं पाहिजे. हा, तर तेच सिम्पटम्ससाठी तर नक्कीच वापरू नये. कारण की डॉक्टर इज देअर. तुम्हाला डॉक्टर आहे, तुमची पिडियाट्रिशियन असेल, तुमची जी गायनॅक असेल, त्यांच्याशी बोला. हे घातक आहे. त्याच्यात कुठलेही सिम्पटम्स टाकू नका. तुम्हाला तो 3rd ट्रायमेस्टर पर्यंत कसं स्ट्रेस आउट करायचं ते नक्की सांगेल. स्ट्रेस फ्री कसं राहायचं गुगल कधीच सांगणार नाही. सो दॅट इज वन थिंग. सेकंडली, पॉझिटिव्ह ऍस्पेक्टसाठी वापरा. सबलिमिनल म्युझिक्स घ्या त्याच्यातून. जसं की आता मला जर कळतंय की प्रेग्नन्सीमध्ये मला खूप हायपरनेस होतोय, मी छोट्या छोट्या गोष्टीतनं मला मूड स्विंग्स होत आहेत, किंवा मी खूप अग्रेसिव्ह होतीये, माझा एन्झायटी पीक होतोय 10 वेळा. मी प्रत्येक वेळेसला घरच्या लोकांना नाही त्रास देणार, आणि प्रत्येक जण तितक्या वेळेला रेडीली अवेलेबलच असतील हेही मला नाही माहिती. राईट. मग त्यावेळेसला सबलिमिनल म्युझिक असतं, ज्याच्यामध्ये पाण्याचा आवाज आहे, विथ नाईस म्युझिकल बॅकग्राऊंड, चॅन्टिंग म्युझिक्स आहेत. आपण आता म्हणतो जसं की नेपाळचं जे साऊंड मेडिटेशन आहे, त्याच्यामध्ये हे चॅन्ट्स असतात, वॉटर फ्लोचे आवाज असतात, ज्याच्यामध्ये म्युझिकल्स असतात, त्याला सबलिमिनल म्युझिक म्हणतात. ते ऐकलत झोपताना तुमची एन्झायटी दूर होते, तुमचा स्ट्रेस लेवल कमी होतो. या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी गुगल वापरा, त्याच्यासाठी युट्यूब वापरा. प्रेग्नन्सीमध्ये हे बघा की मुलांशी बोलल्यानंतर कसं छान त्यांच्याशी गप्पा मारता येतात. मी काय बोलणार ना मुलाशी 10 वेळा. बायकांचा प्रश्न असतो, मी काय बोलणार आहे बाळाशी, किती वेळा म्हणणार आहे हा छान आहे, छान आहे, छान आहे, छान आहे, ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. ते नाही म्हणू शकत ना प्रत्येक वेळेसला. देर आर टॉपिक्स टू बी डिस्कस विथ द किड्स. ते सर्च करा छान, त्याला कसं करता येईल ते करा. योगा शोधा त्याच्यामध्ये, बट प्लीज योगा करायच्या आधी डॉक्टर्सला कन्सल्ट करा, कारण की प्रत्येक प्रेग्नन्सी वेगळी असते. बरोबर. स्वतःहून तुमची करायला जाऊ personal नका. case कशी आहे त्यानुसार. डेफिनेटली. जसं मी माझ्या प्रेग्नन्सीच्या दिवसापर्यंत वेबिनार्स घेत होते, मी स्वतः जात होते योगाला, तर त्यामुळे माझ्यासाठी ते ओके होतं. माझी बॉडी त्याला कोपअप करत होती किंवा मला त्याचा त्रास नव्हता होत. नॉट ऑल प्रेग्नन्सीज आर इक्वल. एकाच बाईच्या 2 प्रेग्नन्सी पण वेगवेगळ्या असू शकतात. बरोबर. सो प्लीज डू नॉट कम्पेअर. अरे मला मागच्या प्रेग्नन्सीत त्रास नाही झाला, किंवा घरचे लोक पण मागच्या वेळेसला तर बरी होती, या वेळेसला काय झालं, हे कम्पेअर तुम्ही नाही करू शकत. एकाच व्यक्तीच्या 2 प्रेग्नन्सीज पण अल्टिमेटली 2 टोकं असू शकतात. एक खूप महत्वाचा प्रश्न आहे या सगळ्या ह्याच्यात. आपण अगदी सुरुवातीपासून एक वाक्य बोलतोय की आजकाल एक फार चांगलं आहे की प्रेग्नन्सी ही दोघांचीही असते, असं दोघांनी घेतलेलं आहे की आई आणि वडिलांनी वी आर प्रेग्नंट. या वी मध्ये तो जो आहे, वडील जे आहेत, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये वडिलांची भूमिका नक्की काय असावी, आणि त्यांनी नक्की या सगळ्या ह्याच्यात तिला कसं सपोर्ट राहावं, त्यांनी नक्की काय काय करावं याचं. कारण त्याचा डायरेक्ट कनेक्ट नाहीये, आईचा डायरेक्ट कनेक्ट आहे त्याच्याबरोबर. ही इज नॉट डायरेक्टली कनेक्टेड, फिजिकली म्हणतोय, तर त्यांनी नक्की काय काय करावं. डेफिनेटली. सो आता, आणि हा महत्वाचा, नॉट ओनली फॉर बाळ, आई आणि बाळ दोघांसाठी. मी बाळासाठी म्हणणारच नव्हते.
हा ओके गुड. कारण की बाळ येईल 9 महिन्यांनंतर. आता आई त्या महत्वाची आहे. प्रेग्नन्सी मध्ये त्या आईला, जसं मी पहिल्याच याच्यात म्हटलं, की आपण आईला तयार करतो. बाळा हे खा, बाळासाठी चांगलं आहे. बाळा ते नको करू, बाळासाठी चांगलं नाहीये. पण बाळ जन्माला आल्यानंतर आईने काय करावं कोणीच तिला तयार करत नाही. दुपटं कसं बांधायचंय माहित नाही. ते पाय असे धरा, दुपटं करा, हे करा. याच्यासाठी कोणीच तिला तयार करत नाही. नसेल करू देत, ठीक आहे. पण वेन वी से वी आर प्रेग्नेंट, मग त्या वी मधला जो मेल व्हर्जन आहे, इक्वली इम्पॉर्टंट आहे की त्यांचं पण ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट त्या प्रेग्नन्सीमध्ये असणं. कसं? फर्स्ट ऑफ ऑल तिच्या क्रेविंग्सची काळजी घेणं. करेक्ट. सेकंडली तिला फील करून देणं की व्हॉट सो एव्हर, कितीही ती सुजलीये, किती तिला त्रास होतोय, किती ती वीक आहे, तरी शी इज द मोस्ट ब्युटिफुल वुमन इन द वर्ल्ड. वाय? बिकॉज शी इज कॅरिंग युअर चाइल्ड. ती अच्छा. तुमच्यावर एक उपकार नाही म्हणतायत, बट शी इज डुईंग अ फेवर टू यू. शी इज कॅरिंग दॅट चाइल्ड. ऍक्च्युअली सो से थँक यू टू हर एज मेनी टाइम्स एज यू कॅन. आणि मी हे जेन्युअनली म्हणते की असं नाही की म्हणायचं थँक्यू हा तू माझं बाळ कॅरी करते, फेवर सारखं थँक्यू नाही. छोट्या छोट्या जेस्चर्सनी तिला ते जाणून देणं की यू आर देअर. थँक्यू. मला कळतंय तू त्रासातनं जाते, पण थँक्यू तू ते सहन करते आपल्यासाठी, आपल्या बाळासाठी. त्याच्यासाठी थँक्यू तिला म्हणायचंय. शी इज नॉट डुईंग युअर फेवर लाईक अ फेवर. ते तिचंही तितकंच बाळ आहे, तिलाही ते हवं होतं. बट तुम्ही ते नाही घेऊ शकत तिच्याकडनं तो त्रास, आणि मला कळतंय की तू त्या त्रासातनं जातीये. थँक्यू, तू स्वतःला तिथे सांभाळून ठेवलंय, मी आहे तुझ्यासोबत. दॅट सेइंग दॅट थँक्यू इज इम्पॉर्टंट. तिच्या त्या सुजलेल्या पायाला एकदा मालिश करून द्या, ती अजून 4 दिवस पळेल. दॅट इज रिक्वायर्ड. ती जेव्हा रात्री अनकम्फर्टेबली झोपती आहे, तिला उशी लावून देणं, सिम्पल जेस्चर्सची गरज असते तिला. ती द मदर इज नॉट आस्किंग फॉर एनी ह्यूज ग्रॅटिट्यूड. स्मॉल स्मॉल थिंग्स दॅट यू केअर, दॅट यू अंडरस्टँड, यू नोटिस. दॅट इज इम्पॉर्टंट. बाळाला बघताना येताना जसं मी म्हटलं, एक खुळखुळा जसं त्याच्यासाठी आणत आहे, एक फुल तिच्यासाठी आणणं मोर दॅन इनफ. तुम्ही ते क्रॅम्प्स तिच्याकडनं नाही घेऊ शकत, तुम्ही तिचा त्रास तिच्याकडनं नाही घेऊ शकत, बट तिचा हात धरून सांगू शकता की बाबा आय नो तुला खूप त्रास होणार आहे, मला कळतंय मी तिथे नसणार आहे किंवा मी ते नाही करू शकत, बट डोंट वरी, मी असणार आहे, मला कळतंय तुला किती त्रास होतोय. हे सांगणं पण खूप मोठी गोष्ट झाली. जेव्हा 4 लोक तिला 4 गोष्टी सांगून सांगून कन्फ्यूज करत Confuse असतील करतात. की अरे बाळा तू हे कर, अरे बाळा तू ते कर, अरे बाळा तू ते कर, सगळं झाल्यानंतर तिला फक्त म्हणणं तू ऐकून घे, तुला हा, जे वाटतं तुला ते काय तू हवंय कर, ते कर बाई, मी आहे. मी आहे, मी बोलेल, हे म्हणणं इज मोर दॅन इम्पॉर्टंट फॉर हर. पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये पण हेच सगळ्यात महत्वाचं काम करतं. ती जेव्हा रात्रभर जागून बाळाला पकडतीये, 1 तासभर तिच्याकडनं बाळ घेऊन त्याला झोपवायचा प्रयत्न करणे की बाबा ठीक आहे, तो खूप वेळा जागली आहे, थांब आता 1 तास मी सांभाळतो, रडला तर रडू दे, तू झोप घे. खूप मोठी हेल्प आहे. आता आपण बोलता बोलता एक मुद्दा झाला की गायत्री मंत्र हा सगळ्यात उत्तम आहे. दॅट इज सजेस्टेबल बाय मी या ओके पर्सनली. ओके ओके. पण त्यात एक मुद्दा असा आहे, मला सायंटिफिकली खूप जण म्हणतात की गायत्री मंत्र नॉर्मली खूप हेवी आहे, तो म्हणजे स्त्रियांना सहन होत नाही किंवा सगळ्यांना सहन होतो असं नाही गायत्री मंत्राचं. पण हे तर अगदी नाजूक प्रकरण असतं, ह्याच्यात गायत्री मंत्र कसा यूज करायचा? सो आय डोंट नो हाऊ मेनी पीपल नो दिस, किंवा खूप जण, जर मला माहित नाही किती लोक डॅन ब्राऊनला फॉलो करत असतील, जे सायंटिफिक मेथडॉलॉजीज किंवा सिम्बलिझम मध्ये इम्पॉर्टन्स त्यांना माहिती आहे. लीडर्स म्हणा, इवन आपले नरेंद्र मोदीजी वगैरे, जेव्हा तुम्ही त्यांना बोलताना बघत असाल, त्यांचा हात कायम असा असतो. ओके. तुम्ही चेक करू शकता, क्रॉस हा, ते व्हेरीफाय करू शकता, अशा नॉर्मली असे. position मध्ये तर हा बसतात. पिरॅमिड आहे, पिरॅमिड सिम्बल आहे. हा मेल पिरॅमिड असतो, हा फिमेल पिरॅमिड असतो, आणि दोघांचं जेव्हा युनियन होतं तेव्हा स्टार बनतं. हा या ऍक्च्युअली करेक्ट. सो हे 2 सिम्बल जेव्हा एकत्र येतात तेव्हा स्टार बनतो. जेव्हा आपला पॉलिटिकल बॅकग्राऊंड असेल किंवा कुठल्याही अथॉरिटिव्ह डेझिग्नेशनवर तुम्ही असता आणि बोलताना नॉर्मली तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये जेव्हा तुम्ही हा जेस्चर यूज करता, दॅट क्रिएट्स इम्पॉर्टन्स, अथॉरिटी, पॉवर. तेच जेव्हा फिमेल पिरॅमिड असतं, दॅट प्रेडिक्ट्स फेमिनिझम, माइल्डनेस, बट
फेमिनिटी मध्ये माइल्डनेस बिहेवियर मध्ये असू शकतो, डिसिजन मेकिंग मध्ये नाही. तर तो पॉवर तो फिमेल ओरिएंटेशन मध्ये असतो. मग वेन आय एम चॅन्टिंग गायत्री मंत्र प्रेग्नेन्सी सारख्या नाजूक वेळामध्ये, जसं बाळाशी बोलताना मी हा फॉर्मॅट यूज करते, क्रिएटिंग अ कनेक्शन विथ माय चाइल्ड. सिमिलरली गायत्री मंत्र म्हणताना मी फिमेल पिरामिड माझ्या पोटावर ठेवून ते गायत्री मंत्र म्हणते. ओके. जेणेकरून काय होतं की माइल्ड एनर्जीज बट इफेक्टिव्ह एनर्जीज रीच माय चाइल्ड. हार्मफुल एनर्जीज किंवा रूड एनर्जी किंवा ज्याला आपण म्हणतो फर्म एनर्जीज, हार्ड एनर्जीज, ते बाळापर्यंत पोहोचत नाही. हो. हा, कारण मला मेन हे ते होतं की गायत्री मंत्र सगळ्यांसाठीच हे नसतो किंवा सगळ्यांना सहन होतो असं नाही नाही, बरेच जण डेफिनेटली. म्हणतात म्हणून. ओके. या सगळ्या ह्याच्यात ना आजकाल सगळीकडे आपण बघतो की गर्भसंस्कार शिबिर, गर्भसंस्काराचे कोर्सेस आणि हे सगळं असतं. बरोबर. बरेच जण घेतात. बरोबर. नक्की कुठले कोर्सेस ऑथेंटिक आहेत किंवा कुठल्या प्रकारचे कोर्सेस करायला पाहिजे? आपल्याला कोणाला क्रिटिसाइज नाही करायचंय की ह्यांचा वाईट त्यांचा चांगला, पण कुठल्या प्रकारचे असतील तर ते करावेत. जसं आता अगेन दिस इज परत इंडिव्हिज्युअल लेवलचा प्रश्न आहे हा. प्रत्येकाची प्रायोरिटी वेगळी असते, प्रत्येकाची नीड ऑफ दी आवर वेगळी असते, प्रत्येकाला ते रिअलायझेशन कधी झालंय की आता मला गर्भसंस्कार करायचा आहे त्याच्यावर पण अवलंबून असतं. बट अगेन ॲज आय सेड की ज्यांना असं वाटतंय की त्यांनी डे 1 किंवा कन्सिविंगच्याही आधी जेव्हापासून हा थॉट प्रोसेस सुरू झाला आहे तेव्हापासून गर्भसंस्कार करायचा आहे, तर त्यांनी अशा प्लॅटफॉर्मचे गर्भसंस्कारचे शिबिर किंवा क्लासेस बघावेत ज्याच्यामध्ये फॅमिली ओरिएंटेशन आहे किंवा कपल ओरिएंटेशन आहे. जसं की अब्रॉड कंट्रीजमध्ये लमाज क्लासेस असतात जिथे वडिलांना कंपल्सरीली तो क्लास करावा लागतो, जेणेकरून त्यांना पण ती ट्रेनिंग मिळेल की प्रेग्नेन्सीच्या वेळेसला म्हणजे बायकोला कसं हँडल करायचंय. ती जर नॉर्मल डिलिव्हरीमध्ये आहे तर तिच्या क्रॅम्प्समध्ये कॉन्ट्रॅक्शन्स किती वेळानी होतात, डायलेशन किती झालंय हे त्यांना समजलं पाहिजे. मुलाला रॅप कसं करायचंय, डायपर कसं बदलायचंय, या बेसिक्स पासून त्यांना शिकवलं जातं. आजकाल ते इंडियामध्येही आलेलं आहे. इफ यू जस्ट गुगल सर्च लमाज क्लासेस, पुण्या मुंबई सारख्या सिटीत तर ढिगाणी आहेत, डेफिनेटली आहेत. बट अगेन जिथे फॅमिली ओरिएंटेशन जास्तीत जास्त तुम्हाला बघायला मिळतं त्या क्लासेसमध्ये जाणं इम्पॉर्टंट आहे, बिकॉज तिथे मग त्या पूर्ण फॅमिली विल स्पीक द सेम लव्ह लँग्वेज अगेन. आता आई वडील होऊ इच्छिणाऱ्यांसाठी काय सांगाल की कशा पद्धतीने त्यांनी विचार केला पाहिजे किंवा काय नक्की विचार केले पाहिजेत? हे फक्त आई वडील होण्यासाठी म्हणून नाहीये, टू बी व्हेरी फ्रँक. मी एक छोटीशी एक इन्सिडेंट सांगू इच्छिते. मी नाव नाही घेणार माझ्या क्लायंटचं. बट आम्ही हे गर्भसंस्कार अडॉप्टेड किड्सवर सुद्धा काम करतं, सरोगेट किड्सवर सुद्धा काम करतं. हा, हे सरोगेट किडवर आलो आपण. मला ते पण विचारायचं, IVF हे खूपच आजकाल सगळीचकडे खूप सर्रासपणे दिसतंय. म्हणजे IVF सेंटर्स पण झालेत. आज बरेचसे पेरेंट्स IVFचा ऑप्शन घेत आहेत. ते नक्की काय आणि ते कसं या सगळ्याच्या म्हणजे त्यातही गर्भसंस्कार हा मुद्दा कसा आहे? बेसिकली जी मुलगी तुमच्या बाळासाठी तिचं गर्भ देतीये, ज्या गर्भामध्ये तुमचं मूल वाढतंय त्याला संस्कार देणं इझी आहे. तुमचं इंटेन्शन तेवढं प्युअर पाहिजे, त्या मुलीचं मन तेवढं प्युअर पाहिजे जी तुमची सरोगेट आहे, की ते ती डेडिकेटेडली करेल. इट कॅन वर्क. अडॉप्टेड किड्सवर टू बी व्हेरी फ्रँक माझे क्लायंट होते ज्यांनी अगदी 3 महिन्याची मुलगी अडॉप्ट केली आणि त्यांना फक्त त्यांचा पहिले फोटो दिसतो, अगदी एवढूसा फोटो दिसतो की ही मुलगी आहे अवेलेबल अडॉप्शनसाठी आणि ती तुमच्यापर्यंत येईल. तर त्या एका फोटोच्या क्लिकवर आम्ही अफर्मेशन्स, लॉ ऑफ अट्रॅक्शननी गर्भसंस्कारचे सगळे इनपुट्स दिलेत आणि ती मुलगी तशीच त्यांच्या जवळ आली जशी तिला एक्सपेक्टेड होती. म्हणजे जसं आपण म्हणतो की अडॉप्शन, अरे दुसऱ्याचं मूल आहे, कोणाचं आहे माहित नाही, कसं असेल माहित नाही, डझंट मॅटर. तुम्ही तुमचं किती इंटेन्शन प्युअर आहे त्या मुलाला घडवण्याचं, त्याच्यावर इम्पॉर्टंट आहे की ते मूल कसं होईल किंवा कसं अपब्रिंग होईल. तर ते 3 महिन्याचं बाळ जे त्यांच्यापर्यंत यायला अजून 2 महिने लागले, त्या 2 महिन्यामध्ये आम्ही अफर्मेशन्स थ्रू तिला गर्भसंस्कार देत राहिलो.
हम्म. ती इतकी वीक होती की डॉक्टर्सनी म्हटलं होतं की वी डोंट नो की ती किती क्युअर होईल. त्या 2 महिन्याच्या अफर्मेशन्स मध्ये तिला तुम्ही ओळखू नाही शकणार इतका ड्रास्टिक चेंज झाला. ती अगदी 3 किलोची मुलगी ऑलमोस्ट 6-6.5 किलोचा छान टेडीबेअर होऊन आलाय तिच्याजवळ. तर हे इट इज पॉसिबल. लॉ ऑफ अट्रॅक्शन्स वर्क. आता NLP मध्ये आम्ही याला म्हणतो की आम्ही थेरपीज करतो, लॉंग डिस्टन्स थेरपीज. की आमचे जे कोच होते, एकदा सेशन सुरू असताना त्यांना फोन आला की त्यांच्या वाईफला कार्डियाक अरेस्ट आला आणि त्या ICU मध्ये आहेत. हो. सो आम्ही त्यांना सेशन सोडून जायला सांगितलं. त्यांना ट्रॅव्हल करायचं होतं, 6 hours जर्नी. त्या पोहोचल्या. त्या 6 hours मध्ये आमच्या पूर्ण ग्रुपनी फक्त लॉ ऑफ अफर्मेशन्स आणि पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स त्यांच्या वाईफ पर्यंत पोहोचावं हेच फक्त थेरपीमध्ये आपण म्हणतो ना युनिव्हर्स मध्ये Universe मध्ये आपले त्या- वाईब्स पाठवल्या. 6 तासात जेव्हा त्या पोहोचल्या, शी वॉज आउट ऑफ ICU. भाई साहब. सो आणि दिस इज समथिंग विच इज कम्प्लिटली डिपेंडेंट ऑन युअर बिलीफ. तुम्हाला ते बिलीव्ह करावं लागेल की देर इज सम स्पिरिच्युअल एनर्जी अबव यू विच वर्क्स. ओनली देन अँड देन इट वर्क्स. तुम्ही त्याला क्रिटिसाइज करून काही नाही होणार. Actually. आज जर जग चालतंय तर देर इज सम एनर्जी अबव यू गाईज. आपण ग्लोबल वॉर्मिंग हे ते सगळं बोलतो विच इज नेचर ऍट द एंड ऑफ द डे. आणि ती एनर्जी आपल्या तुमच्या माझ्यापेक्षा मोठी आहे. त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स आहेत जे पास ऑन होतात. का पाण्याजवळ गेल्यानंतर तुम्हाला शांत वाटतं? Actually. एनर्जी आहे ती पाण्याची एनर्जी आहे. इजिप्तमध्ये एवढी डेझर्ट लँड आहे पण त्या पिरामिडच्या आत थंड आहे. हम्म. कुछ तो है. पिरामिड एनर्जी. आज जर आपण शास्त्राच्या भाषेत बोलायला गेलं तर अग्नी, वायू, जल हे एनर्जीज आहेत आणि पिरामिडमध्ये सगळ्यात जास्त अग्नी एनर्जी आहे. कारण की ती पुरुषाचं सिम्बल आहे. हम्म. 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 पण देवापर्यंत पोहोचायसाठी तीच एक एनर्जी इम्पॉर्टंट आहे. पाण्याला वाफ बनवून वर नेणारी एनर्जी अग्नी एनर्जी आहे. म्हणजे वर जायसाठी रिक्वायर्ड एनर्जी ही अग्नी एनर्जी आहे. म्हणून पिरामिडच्या बाहेर कितीही अग्नी असली आतून ती शांतच असते. सो ह्या सगळ्या खूप रिसर्चफुल गोष्टी आहेत. पण ऍट द एंड ऑफ द डे ट्रान्सफरेबल्स असतात एनर्जी, ट्रॅव्हलेबल असतात. तर ते कसं पोचवायचं मीडियम जर तुम्हाला माहिती आहे तर एनर्जीज पोचतात. याबद्दल तुम्ही काही क्लासेस किंवा पर्सनल कोचिंग किंवा पर्सनल सेशन्स घेता का? हो, मी घेते आणि इंडिव्हिज्युअल पण घेते, कॉर्पोरेट्स पण घेते. कुठल्या ग्रुप्सला जर हवं असेल. आम्ही एकदा ओल्ड एज होमसाठी पण ह्या घेतल्या होत्या. बिकॉज ऑलरेडी त्या घरापासून दूर असल्यामुळे फार स्ट्रेस्ड आउट, थोडेसे नर्वस असतात. तर त्यांच्यासाठी पण आम्ही अशा काही ऍक्टिव्ह एनर्जीज, डान्स थेरपीज मधनं पण घेतो. रिसेंटली माझी एक बुक आता पब्लिश होणार आहे ऑन द लव्ह लँग्वेज ऑफ प्रेग्नन्सी. ती पण असणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतो. बट हे याच्यासाठी नाहीये की माझ्याकडनं कोणी करून घ्यावं. अगेन कारण आहे ही सर्व्हिस आहे. हे प्रॉडक्ट नाहीये की मी म्हटलं हा छान आहे घ्या आणि कोणी येईल. ही जोपर्यंत तुम्हाला त्या कोचवर, त्या काउन्सिलरवर ट्रस्ट नसेल किंवा तुम्ही 100%. एकदा त्यांच्याजवळ जाऊन स्वतःला ओपन अप केल्यानंतर तो पेस ऑफ इनोसेन्स किंवा फ्रीडम ऑफ इनोसेन्स तुम्हाला नाही भेटत तोपर्यंत तुम्ही कुठल्याच काउन्सिलरवर, सायकॅट्रिस्टवर नाही तेवढा आपण पटकन विश्वास ठेवू शकत. तर ही अशी गोष्ट आहे जी ट्रस्ट बिल्डिंगवर असते. तर आणि सगळ्यात महत्वाचं, ओळखीच्या माणसावर आपण ट्रस्ट करत नाही. म्हणून असं म्हणतात की काउन्सिलर्स कधी स्वतःच्या घरी कोणाचं काउन्सिलिंग करत नाही. जसं डॉक्टर्स कधी स्वतःच्या घरच्या लोकांचं ऑपरेशन करत नाही, तसंच आम्ही पण काउन्सिलर्स लोक कोणीच घरातल्या लोकांचं काउन्सिलिंग करत नाही. रिझन बिंग त्यांच्याबद्दल आपल्याला सगळं माहिती असते. कुठे ना कुठे आपण बायस्ड होतो किंवा जजमेंटल होतो. वेन इट इज अ कम्प्लीट स्ट्रेंजर, त्या माणसाला तीच बाजू दिसेल जी मी दाखवेल. त्यामुळे जजमेंट न करता ते अपफ्रंटली अनबायस्ड डिसिजन किंवा थेरपीज मला देतील. मी जर तुमच्याकडे आले, तुम्ही मला ओळखता, तर मला माहिती आहे कुठे ना कुठे तुम्ही माझी बाजू नक्की घ्या की नाही तो माणूस चुकीचा होता, तूच बरोबर होतीस. का? कारण की यू नो मी. म्हणून काउन्सिलर्स कॅनॉट बी बायस. तर ओळखीच्या काउन्सिलर्स कडे जाऊ नका. कुठेतरी तो बायसनेस येईल. हे माझ्या प्रोफेशनलिझम साठी चुकीचं आहे की मी काउन्सिलर्सला म्हणते जाऊ नका. बट एक अपफ्रंट
ट्रान्सपेरन्सी हीच आहे की ऍट द एंड ऑफ द डे ओळखीचा माणूस थोडाफार जजमेंटल किंवा बायस डिसिजन घेऊ शकतो. आणि टॉकिंग टू अ स्ट्रेंजर इज व्हेरी व्हेरी इझी. तुम्ही बघा ना, रस्त्यात कधी कुठे जाताना गाडीमध्ये 4-5 तासाच्या प्रवासात एखादा अनोळखी माणूस भेटतो, आपण पटकन बोलून जातो त्याच्याशी. बऱ्याच आणि कुठेतरी एक सिमिलॅरिटी दिसते, एखादा पॉइंट मॅच करतो, त्याच्यावरून यू हिट इट ऑफ. द कन्व्हर्सेशन गोज बियॉन्ड, म्हणजे एक फायरवॉल निघून जाते तुमची. सेम हॅपन्स विथ अ काउन्सिलर ऑर अ सायकॅट्रिस्ट ऑर अ थेरपिस्ट अँड अ क्लायंट किंवा कोच. आजकाल त्यांना आपण कोच म्हणूया रादर दॅन, बिकॉज ते गाईड करतात. ते थेरपीज देत नाही किंवा ते तुम्हाला क्युअर नाही करत, ते तुम्हाला गायडन्स देतात. सो विल कॉल देम कोच. सो त्या कोचेसकडे जाणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे आपण जे म्हणतो ना की याला टॅबू हा प्रकार थोडा कमी केला पाहिजे, की टॉकिंग अबाउट युअर मेंटल हेल्थ और इनर इमोशन्स किंवा छोट्या छोट्या गोष्टी. आजकाल कशाचाही स्ट्रेस येऊ शकतो, तर त्याच्यासाठी घाबरणे किंवा लेबलला घाबरणे की अरे मी सायकॅट्रिस्ट कडे जातो तर लोक म्हणतील याच्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, हा टॅबू थोडा आपल्याला कमी करणं गरजेचं आहे. बिकॉज ओव्हरऑल रिअलायझेशन हे करायला पाहिजे की आधीच्या काळात पण कामं होती, सगळं होतं, पण एन्व्हायरमेंट एवढा स्ट्रेसफुल नव्हता, एवढा कॉम्पिटेटिव्ह नव्हता, एवढे न्यूक्लिअर फॅमिलीज नव्हत्या की ज्यांना स्वतःचं सगळंच करायला लागायचं. फॅमिली Correct. बॅकअप होता, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी फार सोयीच्या होत्या. आता ते नाही आहे. त्यामुळे इवन द ओल्डर जनरेशन नीड्स टू अंडरस्टँड की आम्ही केलं म्हणून हे करतीलच असंही नाही होऊ शकत. आणि न्यू जनरेशन नीड्स टू ऑल्सो अंडरस्टँड बिकॉज दे हॅव डन समथिंग, यू शुड लिसन. कारण की एक्सपिरियन्स मॅटर करतं. त्यांनी जर इतक्या वर्षाचा कालावधी कुठल्या प्रोसेसमधनं काढलाय, तर त्यांचा फीडबॅक घेणं गरजेचं आहे. त्या फीडबॅकला रिज्युमिनाइज करून तुमच्या एक्सपिरियन्समध्ये टाका डेफिनेटली, पण त्याला आपण फाट्यावर नाही मारू शकत. तर जुन्या जनरेशनचे सगळे इनपुट्स घेणं पण गरजेचं आहे आणि जुन्या जनरेशननी थोडंफार नवीन जनरेशनकडे आपला थोडासा पाऊल पुढे करणंही गरजेचं आहे. देन इट विल बी अ बॅलन्स. हा बॅलन्स गरजेचा आहे खरंच प्रत्येकाच्या लाईफमध्ये. आत्तापर्यंत इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारत होतो, पण बऱ्यापैकी दडपणात होतो. कारण सगळ्यात शेवटी तुम्हाला सगळ्यांना एक गंमत म्हणून एक गोष्ट सांगायची आहे. मी अभिषेक रत्नबरके आणि सौ तृप्ती अभिषेक रत्नबरके, मी बायकोशीच गप्पा मारत होतो आत्तापर्यंत. पण आज मी देवस्वीला ज्या पद्धतीने आम्ही बघतो त्याचं कम्प्लीट क्रेडिट गोज टू तृप्ती. ज्या पद्धतीने तिने तिला अपब्रिंग केलंय, ज्या पद्धतीने तिने गर्भसंस्कार केले त्या पिरियडमध्ये, त्यासाठी इथून पुढे आई वडील होऊ इच्छिणाऱ्या सगळ्या टू बी आई वडिलांना खूप खूप शुभेच्छा. आणि ते मूल एक गोड जीव या जगामध्ये आणण्यासाठी अनंत काळ सोसणाऱ्या प्रत्येक आईला सलाम आहे. भेटूयात A to Z पॉडकास्टच्या पुढच्या भागामध्ये. आमच्यासोबत एवढ्या सगळ्या गोष्टी शेअर केल्या त्याबद्दल खूप खूप थँक्यू तृप्ती. थँक्यू.